हाय गाईज, वेलकम टू डे 4 ऑफ आवर व्लॉग. आम्ही आता चाललोय दनांग एअरपोर्टला. आमच्या सिटी चेंज होणार आहे. आमची फ्लाईट आहे दनांग टू हनोई. नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं हनोई आहे. आता आपण एअरपोर्टला थोडाफार भेटू, नंतर डायरेक्ट भेटू हनोईला. आम्ही लँड झालो आता हनोई एअरपोर्टला. निघालो आम्ही आमच्या हॉटेलसाठी. 40-45 मिनिटचा रस्ता आहे फ्रॉम एअरपोर्ट. सो ग्रॅब बुक केलेली आहे. थोडी आयटनरीवरती फोकस करतोय, काय काय लिहिलंय काय काय नाही. सेल्फ आयटनरी आहे, त्याच्यामुळे जे काय जमेल ते सगळं ऍड केलंय. आम्ही आलोय आता हनोईला. ऍज युजल अर्ली चेकिंग झाले. नाही भेटलं आम्हाला यावेळी पण. तर आम्ही जरा वॉक करतोय आता. पाठीच आम्ही एकदम मेन स्पॉटलाच घेतलं, ओल्ड क्वार्टर्सच्या बाहेरच रूम आमचं बरोबर. आम्ही वॉक करतो ओल्ड क्वार्टर्सला आणि आजूबाजूला बघतोय जर कुठे स्कूटी रेंटल पण आम्ही तिला विचारलं. हॉटेलमधूनच स्कूटी रेंट देतात, तर त्यांना विचारलं आम्ही. तर ती बोलली की तिचं प्राइस आम्हाला थोडेसे हाय वाटले. आम्ही बाहेर चेक करतो ओल्ड क्वार्टर्स मध्ये. जर तेही प्राइस सेम असेल तर हॉटेलमधूनच घेऊ. हो, बिकॉज आता युजल या सिटीचे प्राइसेस नाही माहितीये आम्हाला. दनांग मध्ये तर खूप असं भेटलेली, पण या सिटीचं नाही माहितीये काय सीन आहे. हानत्रुंग स्ट्रीट आहे, बघू शकता तुम्ही. सगळीकडे तेच दुकान आहेत. कुठेही तुम्ही गेलात त्याच्यामध्ये इकडे पूर्ण स्ट्रीट मध्ये मनी एक्सचेंज होते. आणि सगळ्यात बेस्ट रेट आम्हाला इकडे भेटलाय पूर्ण हनोई मधला. म्हणजे गुगल पेक्षाही चांगला रेट दिलाय. गुगल पण त्याच्यापेक्षा कमी दाखवत होतं, त्याच्यापेक्षा चांगला रेट भेटला डॉलर्सला. मी इंडियन रेस्टॉरंटला आलेलो. नॉर्मल डिसेंट जेवण होतं, असं एकदम वाव पण नाही बोलू शकत, ते पण नाही बोलू शकत. पण हॉटेलच्या आसपास भरपूर आहेत. हो, इंडियन रेस्टॉरंट खूप आहे तिथे. A few moments later. त्यात आलोय फेमस चर्च आहे इकडचं, सेंट कॅथेड्रल. आम्ही स्तनावर थोडं चुकीचं करत असतो, समजून घ्या. म्हणजे बघा एकदम मस्त एकदम चर्च आहे. सुंदर आहे. वाईट सगळीकडे असे माणसं असतात म्हणजे ना पार्किंग लावून देत हे करून देत. त्यांच्या इकडे नुसतं किरकिर चालू आहे. आम्ही इथे बानमी 25 ला व्हेरी फेमस बानमी टेस्ट करायला आलेलो आहोत. खूप फेमस आहे हे शॉप पूर्ण हनोई मध्ये. जेवढे खूप सारे व्हिडिओ वगैरे बघितले ना, सगळ्यांनी रिकमेंड केलं ट्राय करा. त्यांचं इथे पण आहे आणि इफ यू सी त्यांचं इथे पण आहे. आम्हाला पण असं तिथे सिटिंग मध्ये वेटिंग करायला बसवलं आणि इथेच आम्ही खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता क्यूट असे स्टिकर्स तिथे लावलेले आहेत. ॲक्च्युली स्टिकर्स हे सगळे जे आहेत ते आय थिंक ते त्याच्यावरतीच भेटतात आणि ते सगळे असे चिटकवून गेलेले. वी आर वेटिंग चिकन बामी विथ सॉल्टेड कॉफी. आता आम्ही एन्जॉय करतो आणि हेच ते स्टिकर्स आहेत सगळ्यांनी इथे सगळीकडे लावलेत. सो आपण पण लावूया. हायली रेकमेंड दिस बामी 25 शॉप बिकॉज अमेझिंग टेस्ट होती. आम्ही एक ऑर्डर केलेला फर्स्ट जस्ट फॉर टेस्ट, पण आम्ही अजून एक ऑर्डर केलं बिकॉज एवढी सुंदर टेस्ट होती त्याची. इवन कॉफी वॉज गुड, खूप छान होतं. आम्ही दोन्ही पण चिकन ऑर्डर केलेलं. आम्ही 9 वाजताची बुकिंग केली होती थिएटरमध्ये. प्रॉपर थिएटर आहे ते, मूवी थिएटर सारखं. मूवी थिएटर सारखंच थिएटर आहे.
लास्ट शो आहे 9 वाजताचा, so आपला तोच अवेलेबल मिळाला. मी तुम्हाला रेकमेंड करेल की आधी तुम्ही तिकीट काढू शकता किंवा ऑन द स्पॉट काढलं तर त्यांच्याकडे जे अवेलेबल शो आहे तुम्हाला ते मिळेल. आम्हाला ऍक्च्युली हवा होता 8चा शो, सो दॅट आम्ही नंतर दुसरीकडे जाऊ दुसऱ्या लेन मध्ये एन्जॉय करायला. बट त्यांच्याकडे 8चा शो फुल्ली पॅक होता आणि ते छोटं थिएटर असल्यामुळे पॅक असतात, म्हणजे पटापट ते सोल्ड आउट होतात. आम्ही पोहोचलोय. आणि 9 वाजताचा शो पण आम्हाला खूप कमी हे होते, त्यांच्याकडे सीट्स अवेलेबल होते आणि असे एवढे काही खास सीट्स पण नव्हते. पण आता घ्यायचा म्हणून आम्ही घेतलंय. बघा इकडे आहे, दिस इज द थिएटर. पार्किंगचे इथे ना जेन्युअनली खूप जास्ती प्रॉब्लेम आहे. थँक्यू. कुठे पार्क करून आम्ही तिथे थांबवतात. प्रत्येकाची ठराविक अशी पार्किंग आहे, प्रत्येक शॉपची बोलू शकता. झाला आमचा पपेट शो बघून. खूप सुंदर होता पपेट शो. आता आपण कौशिकचे रिव्ह्यूज घेऊया. कसा होता कौशिक? काळाला तर काय नाही म्हणत. हा, बघितलास तू? अर्धा बघितला मी आणि हा अर्धा झोपलो मी. या माणसाने 600 रुपये म्हणजे 150 डॉंग लिजिट झोपायला वापरले. स्टार्ट झाल्यापासून एंड पर्यंत हा माणूस झोपला होता. अरे काय कळत नव्हतं. इथेच तर भाषेत काय कळत नव्हतं. झोपला होता, घोरात होता. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? अरे यांच्या भाषेत एकटं होतं, काहीच कळत भाषेत होतं. नव्हतं. Actually त्यात नंतर ते मधून music अरे काटा घेऊन उडतोय. अरे काय आहे? काटा घेऊन तर मी पण करू शकतो या show. नो, खूप छान होता ऍक्च्युली. याला झोप आलेली आणि ती म्युझिक होती ना, ती सुदिंग म्युझिक होती त्यांची, जी ते झोप यायची म्युझिक होती. काही झोप यायची म्युझिक. झोप यायची मला music. कळाली, मला कळाली. मला येईल मला आली. छान होता, सुंदर होता. हा पूर्णपणे झोपलेला. एवढा एम्बॅरेस केलं असेल या माणसाने मला. ह्याच्या बाजूला फॉरेनर सगळे ह्याच्याकडे बघून हसत होते. मी थोडीशी क्लिप पण काढली, ती लावेल ह्याच्यामध्ये. आणि पूर्ण पैसे फक्त एसी मध्ये बसून झोपण्याचे दिले. पावलाट. थँक्यू. थँक्यू. मी बिअर स्ट्रीटला आलोय. तुम्ही बघू शकता बिअर स्ट्रीट फुल हॅपनिंग वाईब आहे. हॅपनिंग वाईब आहे. फुल हॅपनिंग वाईब आहे. लेजिट. पूर्ण स्ट्रीटच आहे बिअरची. आता आम्ही आलोय जस्ट रूम मध्ये. सगळं फिरून वगैरे आलोय. थोडं टायर्ड झालं पण मजा आली, खूप मजा आली आज. बिअर स्ट्रीट खूप छान. हो छान होती, फिरायसाठी फक्त. चला गाईज, बाय बाय, सी यू टुमॉरो. आजचा व्लॉग इथेच एंड करतो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अस. नवीन काहीतरी तुम्हाला, मला पण